थांब बाबा. काय रे म्हणलं इकडून लावायच्या वाशिडी बरं झालं बाळा आमच्या आधी लावून दिली मग आम्हाला बॅकअप व्हावं लागलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल. सकाळचे 6 वाजलेत. किती भाले झाले आता आलाव फळामध्ये तोडण्यासाठी झालं. इथं 20-22 काकऱ्या राहिल्यात तोडायच्या. एवढं झालं की झालं, फळच संपला आपला. तर हे रान मोजायला चालू आहे. जरा थंडी वाजायला लागली आहे. तर मंडळी, आजचा ब्लॉग हा खूप मस्त होणार आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला थोडे स्किप करू नका. आणि हो, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा हा ब्लॉग इथून स्टार्ट होत आहे, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी, हे आहे ते इथं जवळपास 21 ते 22 काकऱ्या आणि आता त्याची मोजमाप चालू आहे. त्या कडीपस्तूर ह्या काकऱ्या आहेत. हे ऊस मोजायचे आणि मोजून आता अर्धे अर्ध रान कोयत्यावर टाकून घ्यायचे. तर हे सकाळचं वातावरण आहे आणि हा फळ आहे आमचा, पाहू शकता. आताशी कवळं कवळं ऊन पडलंय. जरा अंगातली थंडी गेली आता निघून. तर आता तोडायला सुरुवात झाली. 13 ऊस आलेत कोयत्याला. तर चला आता तोडायला सुरुवात करतो. बाया येतात मागून पसारा, भाकरी वगैरे, लेकरं पाणी बिनी घेऊन. एवढं तोडून द्यायचं ना आपल्याला, गाडी भरून टाकायची. झालं मग. तर मंडळी, आता वाजले दुपारची 2. जेवण वगैरे करायचेत. आता गाडी आली आहे, पाहू शकता माझ्या पाठीमागं गाडी येऊन उभा टाकली आहे. फळ झाला, आता संपला. हे उगं 2-4 काकऱ्या राहिल्यात. आता दुपारचे जेवण करायचे आणि ह्या काकऱ्या हाणून घ्यायच्या, एवढ्या म्हणजे तोडून घ्यायच्या आणि आपल्याला गाडी भरायला लावायची. सर्व लोक आता झाडाखाली बसलेत. गडी पाणी वगैरे आणायला गेलेत. पाणी घेऊन आले की जेवण ते करायचे, थोडा आराम करायचा आणि लागलीच आपल्याला गाडी भरायला लावायची. तर मंडळी, आता इथला फळ झाला आहे. गाडी उद्याच्याला येते रिकामी होऊन 12-1 वाजता. त्याच्यानंतर आपल्याला टोळी उचलून घेऊन जायचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये उदगीरजवळ यायचं. गिरजवळ शिवणी या गावात जायचं आपल्याला ऊस तोडण्यासाठी. झाला आता कारखान्याची तारीख डिक्लेअर केली म्हणे 10 फेब्रुवारी असं ड्रायव्हर म्हणतंय. पण काय खरं की काय खोटं की अजून तर कुठले पट्टे पडलेला असा म्हणजे कानावर आलेलं नाही. कर्नाटकमधले सांगायला लागलेत 15-20 तारीख. अजून आपला कारखाना माझ्या अंदाजे तर 2 महिने चलन अशी आशा किंवा गॅरंटी आहे. तर ऊस काही तेवढे चांगले नाहीत, कोरफाड आहे तिकडल्या भागात. म्हणून आता गाडी आपल्याला आपल्या भागात घेऊन जायची. तिकडं काल फळ मालक आणि आमचे मुकदम, गाडी मालक आणि मुकदम जाऊन फळ बघून आले. 10 एकर आहे, लागवड आहे म्हणे ऊस 10,001. इकडं पैसे होते फळावर, पण तिकडं काय आपल्या इकडं पैसे देत नाहीत. आणि चांगला ऊस असल्यानंतर कोणताच फळ मालक पैसेसुद्धा देत नाही. आता तुम्ही म्हणता पैसे कसे घेतात, तर त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवून मी का घेतात, कसे घेतात. तर मंडळी, चालतंय आता जाऊन जेवण ते करायचं आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला स्किप थोडंही करू नका. मंडळी, आता दुपारचे जेवण वगैरे झालेत आणि गाडी भरायला लावायची. आता फाडामध्ये मोळ्या उचलून रस्ता केला आहे. गाडी रिवर्सनं पार मागं त्या कडेला घेऊन जायचं आहे आता, कारण माल पाठीमागं आहे. बाया झाडाखाली ते बसल्यात जेवण वगैरे करून आवरून. आणि आज फळ पण संपला. आता 2:30 वाजलेत.
गाडी लवकर भरून जायला पाहिजे दिवस मावळण्याच्या आधी 4-5 वाजता, कारण लवकर गाडी लावायला आपण भरायला आज. आम्हाला शिड्या वगैरे आणायला जायचं आहे आता. इथंच आहेत फडामध्ये काल भरलेल्या ठिकाणी. ऊस हे सगळा कोरफड ऊस आहे. पाणी दिलं नाही काही नाही ऊसाला, ह्याला वाढायला म्हणजे वाढंसुद्धा नव्हतं बांधायला. आणि सगळा ऊस वाळून गेलेला होता. एखादा आहे हिरवा. म्हणलं इकडून लावायच्या वाशिडी बरं झालं बाळू आमच्या आधी लावून दिली मग आम्हाला बॅकअप व्हावं लागला. अण्णा गाडी भरायला नाही का? काय म्हणलं अण्णा गाडी भरली. अण्णा भरायला अण्णा विचारलं नव्हतं. नानाला काय करतो मी काय म्हणतो बाळू मला विचारत होते मी मागा बाळूला काय म्हणलं तिला मार घ्यायचं. बाळू तुला काय म्हणलं मी म्हणलं का तू म्हणलं नाही रे इथून जाताना काय म्हणलं अरे सुरेशराम आपले परतून जाणार रे आपल्याला हे मला आधी घ्यायचं. अरे सुरेश आमचं इकडून जाऊ दे राईटकडून जाऊ दे ना पलीकडे जाऊ दे नाही बाहेर फाडाच्या बाहेर जाऊ दे त्याच्यावर काय काही नाही आम्हाला. पण आम्ही सांगितलं होतं काय आधी लेफ्ट कोण टाका नंतर राईट कोण. बरं बाबा आम्ही बाळून तीच म्हणला होता कोण टाका. पुन्हा गाडी बाहेर लावायची आली पुन्हा भरायची 2 वार जागेत करा इकडं काय म्हणू ह्यांच्यामध्ये आपण शाने काय म्हणून हो मध्ये आता आपण बी तशीच हो माझी गैरी बहिरी अतिशहाणे काय बोलावं आता गाण्या माणसाला बोलायचं जमते होय. शांत करून घे नाना म्हणलाय बाबा आणि म्हणला काय नानाच म्हणला काय आधी आमच्या संग शहाणा एक जण व्हा दोघांपैकी कोणतरी पण आम्ही तशी झाली राधाळे पहिले आम्ही बी काय सांगावं मग शहाण्या माणसाला काय बोलावं शहाण्या माणसाला कळत नाही होय. किती डाम कशा लावला तिथं 3 नंबर. अरे आम्हाला तेच काय आणि काय करते गाडीच्या पाच आम्ही येडे आहोत की खाली बसली सांग ना बोराचं शिरवाटाला धरलं ते मातीत ना जाग्यात जरा चटणी मध्ये तुमली बुड्या मारी शिपटवारी करून पळत तसं तुमच्या जोगाचं काम झालं. तुम्ही जागेतच मान फिरवायला मी आता 2 जण शहाणे होते काय शहाण्या माणसं एवढं माणूस बोललं का शहाण्या माणसं हा मग तसं तर म्हणाले मग आम्ही मग शहाण्याला कुठं मग चाटायला लावाला आम्ही शहाणे चाटू नका ना अण्णा काय म्हणले राईट कोण म्हणले बरं सांगा अण्णा गाडी भरला आम्ही आहोत का तुम्ही आहोत मला हे सांगा. त्यांना वाटलं आता म्हणायला
पण मला का नाही बसलं तर मग उद्या काय करावं लागला आधी पसारा टाकावा लागला तुमच्या मनावर पुन्हा माल आला यार. तुमच्या मनावर अण्णा म्हणजे शनिवार आहे नाही ते म्हणा. लोक एक मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे 5. कॅबिनवर 4 थर पडलेत आणि आता ह्या जागी आणून गाडी लावायची इथं ह्या तुरीच्या रानामध्ये. इथं माल आहे मध्यभागी, हे पूर्ण कडीला माल आहे. सकाळच्या पाती आहेत लावलेल्या ह्या. तर अजून 1-1.5 तास लागतोय गाडी भरायला, म्हणजे जवळपास दिवसच मावळतोय. अरे पुढून घ्या रे शिडी. तर गाडी आता निघाली पुढं. इथं आता रिवर्सनं लावायची ह्या जागेवर गाडी. तर मंडळी आता वाजलेत 6 आणि आता आमची गाडी भरणं झाली. बाया निघाल्या टोळीवर सगळ्या. हे इकडे लेकरं ते आहेत खेळायलेले, शेळ्या वगैरे चरल्या टोळीतल्या. आणि आता गाडीचे झुली ते मारायला चालू आहे. तर मंडळी झाला आजचा ब्लॉग इथंच समाप्त होत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.